नमस्कार मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या खास दिवशी मी तिकोना किल्ल्यावरती ट्रेक करण्यासाठी आलो आहे. कारण सह्याद्रीतील प्रत्येक किल्ला हा आपल्या महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या इतिहासाची आठवण करून देतो. तर चला मग सुरू करूया आजचा ॲडव्हेंचर आणि शिवजयंती स्पेशल व्लॉग. हा समोर तुम्हाला दिसत आहे तो तिकोना किल्ला. किल्ले तिकोना हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पवना धरणाजवळ एक सुंदर डोंगरी किल्ला आहे. त्याच्या त्रिकोणी आकारामुळे त्याला तिकोना नाव असे पडले. आता मी 15 मिनटं ट्रेक करून वरती आलेलो आहे. आमची गाडी लावलेली आहे इथं खाली. तर तुम्हाला घरं दिसत असतील, तिथं पार्किंग आहे गाडीचं, तिथं गाडी लावलेली आहे आणि इथून फिरून इथं वरती आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता इथं तिकोना किल्ला आहे. आम्हाला इथं टॉप व्ह्यूला जायचं आहे. तर चला मग. किल्ल्यावरती जाताना तुम्हाला काही स्ट्रेट सरळ वाट भेटतील, काही अशा चढाई मिळतील, तुम्ही बघू शकता. आणि ट्रॅकिंग एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला सोपं जाईल, नाहीतर प्रॉपर ट्रॅकिंग शूज घालून या, कारण तुम्हाला पायामध्ये ग्रीप पण भेटेल. आता आम्ही आहे गडाचे पहिले प्रवेशद्वार. हे आहे गडाचे पहिले प्रवेशद्वार व देवडी. देवडी म्हणजे हे आतमध्ये काही केलेलं आहे, भुयार टाईप. किल्ल्याची उंची सुमारे समुद्रसपाटीपासून 3500 फूट इतकी आहे. हा किल्ला 16व्या शतकात अस्तित्वात होता. 1657मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. या किल्ल्याला वितंडगड असेही म्हटले जाते. आता इथं तुम्ही बघू शकता, इथून आम्ही आत आलेलो आहे. हा आहे वेताळ दरवाजा. इथं बोर्ड लावलेला आहे आणि हा वेताळ दरवाजा इथं पडलेल्या अवस्थेत आहे आता, आणि याचं बांधकाम पण चालू आहे. आता फ्युचरमध्ये तुम्ही आलात तर इथं तुम्हाला वेताळ दरवाजा पूर्णपणे बांधकाम झालेलं दिसेल. आणि इथून आम्हाला स्टेप्स आहेत, इथून वरती चालत जायचं आहे. या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 1 ते 1.5 तास इतका टायमिंग लागतो. ट्रेकचं म्हटला तर हा किल्ला मध्यम अवघड श्रेणीचा ट्रेक आहे. हा किल्ला ट्रेकसाठी पावसाळा आणि हिवाळ्यात उत्तम ठिकाण आहे. अवघड आहे पण वेताळ दरवाजापासून थोडं पुढं आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळते चपेडदान मारुती, जो की दगडामध्ये कोरलेला आहे, जे की दगडामध्ये चित्राकृती केलेली आहे. थोडं पुढं आल्यानंतर मला दिसतंय ते वाड्याचे अवशेष, आणि इथं हे वाड्याचे अवशेष पूर्ण पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत. ऐतिहासिक वस्तू. आहे तुळस. इथं पिण्याच्या पाण्याची पण सोय केलेली आहे.
इथं पुढं आल्यानंतर तळजाई मंदिर आणि लेणी व तळजाई टाके श्रीराम मंदिर परिसर ते बघू शकता. आतापर्यंत जितका ट्रेक केला तो थोडा सोपा पद्धतीने होता, थोडा चढ उतार होती. आता इथून पुढे हे आहे मंदिर. ह्या मंदिराच्या पुढे 45 डिग्री टू 90 डिग्रीमध्ये जायचं आहे. आणि हा वरती आहे तिकोना किल्ल्याचा बाले किल्ला. तर चला मग पुढची जर्नी स्टार्ट करूया. या किल्ल्यावरती तुम्हाला गुहा, पाण्याची टाके, त्र्यंबकेश्वर मंदिर, भक्कम तटबंदी आणि दरवाजे आणि वरून पवना तलावाचा दिसणारा अप्रतिम नजारा पाहायला मिळतो. पुढं आल्यानंतर आम्हाला दिसत आहे तो चुन्याचा घना. आता इथं एक बोर्ड लावलेला आहे बाले किल्ल्याकडे, म्हणजे इथूनच आम्हाला बाले किल्ल्याला जायला पाहिजेत. बाले किल्ल्याला जाण्यासाठी ही एक वाट आहे. ही पूर्ण पायऱ्या आहेत. वरती चढण्या उतरण्यासाठी दोरीची सोय केलेली आहे, तर बघू शकता. आणि इथं वरती आल्यानंतर परत एक दरवाजा लागलेला आहे. दरवाजामधून आत आल्यानंतर इथे एक पाण्याची टाकी दिसत आहे आम्हाला. आता ज्या दरवाजातून वरती आलो त्या दरवाजाच्या वरच्या साईडला हे एक बुरुज आहे. हे पण पडलेल्या अवस्थेमध्येच आहे, तर बघू शकता. आणि इथून आता आम्हाला वरती जायचं आहे. चला तर मग आता वरती जाऊया. आम्ही पायऱ्या चढून वरती आलेलो आहे आणि इथं आम्हाला दिसत आहे ते मोठमोठे 2 बुरुज याच्यामधून वाढ गेलेली आहे. आणि इथलं वरच्या साईडला पण एक काहीतरी आहे, तिकडं पण जाऊया आम्ही. या पाण्याचे टाके आहेत.
पाणी भरलेलं आहे. काहीतरी आहे रे ते बघ. आता ऑलमोस्ट गडावरती आलेलो आहे आणि या साईडला तुम्ही दरी बघू शकता. या दरीचा व्ह्यू एकच नंबर आहे आणि हा व्ह्यू मोबाईलमध्ये कसा दिसत आहे हे काय आम्हाला माहीत नाही, पण आमच्या डोळ्याने जो दिसतो आहे तो व्ह्यू एकच नंबर आहे. आणि हा व्ह्यू बघण्यासाठी तुम्ही घरी बसून चालणार नाही, तुम्हाला घरातून बाहेर पडावं लागणार. तर बघू शकता. आणि इथं एक टीम आलेली आहे, ही सर्व वयस्कर लोक आहेत. तुम्ही पण बाहेर पडा आणि असे व्ह्यूज बघून घ्या. तर चला मग जाऊया बालेकिल्ल्याच्या टॉपला. इथून जो व्ह्यू दिसतो ना एक नंबर भाई. किल्ले तिकोना. इथं आहे वितंडेश्वर महादेव मंदिर. हा नंदी, हिचं तोंड नाही आहे आता, तर बघू शकता. ह्याच्या खाली पाण्याच्या टाकी आहेत वाटतं. इथून जो खालचा व्ह्यू दिसतो ना तो एक नंबरच आहे भाई. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला अजून एक वरच्या साईडला टॉप आहे. फायनली आम्ही तिकोना किल्ल्याच्या टॉप व्ह्यूवर पोहोचलेलो आहे आणि इथून पवना लेक आणि आजूबाजूचे डोंगर खूपच सुंदर दिसत आहेत. हा व्ह्यू नेक्स्ट लेवल आहे, तर बघू शकता. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक्सप्लोअर विथ विकी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन ट्रेकिंग व्हिडिओसाठी चॅनलसोबत राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. Thanks. Love you. Forever.